हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी खुशी विश्वनाथ भापरले आपल्या सगळ्यांचं माझ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मनःपूर्वक स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं एक स्पेशल रिझन आहे आणि माझ्या आवडीचं आहे. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र. तर येत्या 20 मार्चपासून श्री स्वामी समर्थ इव्हेंट्स सोबतच श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र मी देखील सुरू करते. तर बालसंस्कार केंद्राची वेळ असेल सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 5. ज्यांना ज्या वेळेत शक्य होईल त्यांना ऑलवेज वेलकम. आणि हे बालसंस्कार केंद्र सुरू करण्यामागचं कारण का तर मला लहानपणापासून शिक्षिका व्हायचं होतं आणि माझं खूप प्रचंड मोठं स्वप्न होतं की मला शिक्षिका व्हायचं आहे. पण ते मला काही कारणास्तव नाही करता आलं. तर ते मी या बालसंस्कार केंद्राच्या दिशेने पूर्ण करते. तर बालसंस्कार केंद्रामध्ये वयवर्ष 3 ते वयवर्ष 7 पर्यंत जेवढ्या वयोगटात जेवढी मुलं आहेत, त्या सगळ्यांना माझ्या बालसंस्कार केंद्राचे दार उघडे असतील. आणि स्वामी समर्थांच्या कृपाआशीर्वादाने होतंय, तर सुरुवात माझी नक्कीच चांगली असणार आहे, हे नक्की. तर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असू देत. आणि नेमकं श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रामध्ये मी काय शिकवणार? तर मी 2 भाग केलेत. 9 ते 10 मध्ये मी मूलभूत ज्ञान, बेसिक नॉलेज शिकवणार आणि 10 ते 11 मध्ये मी बुकिश नॉलेज म्हणजे पुस्तकी ज्ञान शिकवणार. जेवढं आपल्याला पुस्तकी ज्ञान गरजेचं आहे, तेवढंच आपल्याला मूलभूत बेसिक ज्ञानसुद्धा गरजेचं आहे. का? कारण पुस्तकी नॉलेज आपण शाळेतही शिकतो आणि बेसिक नॉलेज जे घरापासून आपल्याला मिळायचं असतं, अ, ते आपल्याला आई-वडील देत असतात, आपले गुरु देत असतात, शाळेमध्येही देतात. पण ते मला आधीच म्हणजे शाळेमध्ये जाण्याआधीच मुलांमध्ये जेवढं मला 100% मला 100 काय 1000% मला जितकं देता येईल, जितकं मला सत्कर्म घडेल, याकडे मी लक्ष देणार आहे. मूलभूत ज्ञानामध्ये मी आई-वडिलांविषयी आपण मूल म्हणून कसं असावं, गुरुविषयी आपण शिष्य कसं असावं, निसर्ग आणि ब्रह्मांडाचा महत्त्व म्हणजे निसर्गापेक्षा आपल्याला मोठा गुरु कोणीच नाही, इतका दानधर्म आपल्याला निसर्ग करतोय. तर निसर्गासाठी पण आपण काहीतरी देणं लागतो. तर निसर्गाविषयीचं महत्त्व, ब्रह्मांडाविषयीचं महत्त्व, त्याचप्रमाणे अध्यात्मही आपल्याला तितकंच गरजेचं आहे. म्हणजे आपण अथर्वशीर्ष म्हणा, मनाचे श्लोक म्हणा, रामरक्षा म्हणा, हनुमान स्तोत्र म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, जेवढे श्लोक आहेत ते सगळे मी त्यांच्याकडून पठण करून घेणार. त्यानंतर आध्यात्मिक नॉलेजसोबत मोटिव्हेशनल नॉलेज. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी एक सुप्त गुण दडलेला असतो. तर त्याला आपल्याला ओळखायचं असतं आणि खतपाणी द्यायचं असतं. तर खतपाणी देण्याचं काम मी करणार आहे. प्रत्येक मुलांमध्ये काही ना काहीतरी दडलेला गुण ओळखून त्याचा मी अभ्यास करून त्यांना जसं मला मोठं करता येईल त्याकडे मी लक्ष देणार आहे. त्यानंतर बुकिश नॉलेजमध्ये, पुस्तकी ज्ञानामध्ये मी इंग्लिश व्याकरण, मराठी व्याकरण, त्याच्यानंतर अंकगणितं, पाढे, ए टू झेड अल्फाबेट्स आणि मराठी बाराखडी. त्यानंतर जितकं मला त्या त्या वयात साजेसं ज्ञान देता येईल तितकं मी देईन. आणि येस, मला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं, की मला हे सत्कर्म घडवायला तुम्ही मदत करा आणि तुमच्या पालकांना आपल्या लहान वयात आपल्या मुलांना चांगलं व्यक्तिमत्व कसं घडवता येईल, या दिशेने तुम्ही माझ्याकडे या आणि मी नक्कीच तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. जरी फायनान्शियल प्रॉब्लेम असले तरीही मी समजून घेईन. पण मला एक लहान मूल घडवण्याची संधी माझ्याकडे द्या. मी एवढंच सांगेन. तोपर्यंत स्टे खुशी-खुशी, टेक केअर, कीप सपोर्टिंग, कीप लव्हिंग. थँक यू सो मच.